हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी या चॅनल. मैत्रिणींनो, आपण कोणत्या पण गोष्टी ठरवल्या तर नक्की होतात. हे काही गोष्टी अनुभवातून सुद्धा मी शिकलेली आहे. काय होतं, ज्यावेळेस आपण नवीन ब्लाऊज कटिंग वगैरे स्टिचिंग करत होतो आपण खूप घाबरतो. नाही बसेल का नाही, असं होईल का नाही, तसं होईल का नाही, माझा व्यवस्थित हात नाही बसलेला किंवा फिनिशिंग नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींपासून आहे ना आपण थोडंसं भीती ही बाजूला काढायची आणि आपलं काम आहे रेग्युलर करत राहायचं. आता बघा, लाईट गेलेली होती आणि माझ्याकडे भरपूर सारं काम होतं, शिवायचं पण आणि कटिंगचं पण लाईट गेलेली होती. तर म्हटलं ठीक आहे, चला बसता न झोपता, मला झोपायची जास्त सवय नाही आहे दिवसा, त्याच्यामुळे मी दिवसा कधीच झोपत नाही. हा कधीतरी खूपच आजारी असेल किंवा कधीतरी अगदी तब्येत बरोबर नसेल तर ठीक आहे, थोडासा आराम मी करते. पण शक्यतो मी काम असल्याच्यानंतर मी कधीच झोपत नाही किंवा टाईमपासही जास्त काही करत नाही. तर मग माझं कसं असतं की ज्यावेळेस लाईट वगैरे गेलेली असली, साड्या पिको फॉल करायच्या, ब्लाऊज पीस कट करायचे, नवीन जो कस्टमरच्या साड्या ब्लाऊज आपल्याकडे आलेले असतात ते ब्लाऊज पीस कट करायचे, अस्त्रांना ते नेऊन द्यायचे. हे अशा सगळ्या गोष्टी मी करत असते. किंवा ज्यावेळेस खरंच काही काम नसेल त्यावेळेस बाहेरचं काही काम करायचं असेल, आपलं काही घरातलं आणणं नेणं ठेवणं, त्या गोष्टी मी करत असते. पण तरीसुद्धा काय होतं की कामं मला 12 महिने असतात, कारण इतके कामं असतात, म्हणजे एवढे ब्लाऊज असतात ना, एवढे गिऱ्हाईक असतात माझ्याकडं की मला दिवसाचे 10 ब्लाऊज जरी शिवले की 10 ब्लाऊज आज शिवले तर 10 ब्लाऊज लगेच दुसऱ्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आपण 10 ब्लाऊज शिवतो त्या दिवशी 7-8-10 ब्लाऊज मला नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी येतात. किंवा असं येणं आणि देणं असं हे चालूच असतं. किंवा ह्यालाच म्हणतात मग प्रोफेशनल टेलर. जे टेलर लोक खूप जुने झालेले असतात, त्यांच्याकडे हात बसलेला असतो, त्यांचं फिनिशिंग, फिटिंग आणि ब्लाऊजचं वेळेवर देणं, हे सगळं कामं व्यवस्थित असतील ना तर कस्टमरसुद्धा खूप छान पद्धतीने टिकून राहतं. आता माझ्याकडे 4-5 वर्ष झाले एक कस्टमर आहे सध्या तरी. कारण हा माझा लहान मुलगा होता ना, त्याच्यानंतर तो अंगणवाडीला म्हणजे तो 2-3 वर्षाचा झाला होता. त्याच्यानंतर मग मी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करायला सुरुवात केली. अगोदर पण भरपूर सारे मी कामं केलेले आहेत, पण मध्यंतरी तो लहान होता म्हणून 1-2 वर्ष मी स्टॉप केलं होतं आणि दुसरे काही कामं करत होते मी, त्यावेळेस पण करत होते. पण हे 4-5 वर्ष झालं माझं एकही कस्टमर बाहेर कुठे गेलेलं नाही आहे. कारण माझा एवढा विश्वास आणि वेळेवर काम देणं, फिनिशिंग, फिटिंग आणि सगळ्या गोष्टी आपण एकदम प्रॉपर करतो, त्याच्यामुळं माझं कस्टमर कायम माझ्याकडं टिकून राहतं. आणि त्याच्यामुळं आणि नवीन त्या एका कस्टमरमुळं नवीन कस्टमरसुद्धा माझ्याकडे येतात. आता काही कस्टमर इतके कसकट असतात, पण ठीक आहे, त्यांच्या मनाप्रमाणे थोडंसं मी घेते. आणि जर ते खरंच खूप त्रास देत असतील तर मग त्यांचे ब्लाऊजच नाही घ्यायचे, असं पद्धतीने पण मी करत असते. कारण जिथं ज्या कस्टमरकडून आपल्याला त्रास होतो ना, ते कस्टमर अगदी डोक्यातूनच काढून टाकायचे. कारण मग ते काय होतं, आपल्या दुसरं कस्टमर पण त्यांच्यामुळं थोडंसं डगमगायला लागतं किंवा थोडंसं विचार करायला लागतं की टाकू का नको, शिलाई देऊ का नको. त्याच्यामुळं आपला विश्वास ठेवण्यासाठी काही जे आपल्याकडं खराब कस्टमर असतात त्यांना घ्यायचं सुद्धा नाही, असं पण करायचं. कारण बिझनेसमध्ये ह्या गोष्टी आपण केल्या तरच आपला बिझनेस चांगला चालतो, हे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते आहे. आता म्हटलं लाईट गेलेली आहे तर सगळे ब्लाऊज कटिंग करून घ्यावे. आता एका कस्टमरचे इथे 2-3 कोणाचे 4 असे ब्लाऊज होते. तर म्हटलं ठीक आहे, चला आता जेवढे होतील तेवढे कट करून घ्यावे. ऑलरेडी सगळे घरातली कामं आवरता मला दुपार झालेली होती आणि 2च्या नंतर मी कटिंगला बसलेले होते. आणि अगोदर लाईट नव्हती सकाळपासून आणि कटिंगला बसले, 1-2 ब्लाऊज कटिंग झाली की लगेच लाईट आली. पण म्हटलं नको, आता जे ब्लाऊज बसलेले आहे कटिंग करायला तर इतका मोठा पसारा होतो कटिंग करताना. मग त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, चला आता कटिंगच करून घ्यावा. वाटलं तर संध्याकाळी 1-2 ब्लाऊज स्टिच करावे किंवा मग उद्याच्याला करावे. तर मग कधी असा वेळ दिवसभरसुद्धा आपला अशा कामामध्ये निघून जातो. पण तयारीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. कारण आपण जी व्यवस्थित तयारी केली, व्यवस्थित ब्लाऊज कट करून ठेवले, दोरे काढून ठेवले किंवा इतर गोष्टी आपल्याकडे जे नाही आहेत अवेलेबल ब्लाऊज शिवण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी आपण आणून ठेवल्या, त्या वेळेवरती आपले ब्लाऊज स्टिच करताना व्यवस्थित सगळं होतं.
ब्लाऊज पण वेळेवरती शिवून होतात. जेवढं आपलं दिवसभराचं ब्लाऊजचं टार्गेट असतं, 5 ब्लाऊजचं 6, 7, 8, 9, 10 जे काही ब्लाऊजचं आपलं टार्गेट असतं, आपण रोजच्या डेलीमध्ये किती ब्लाऊज शिवतो त्यावर पण डिपेंड असतं. तर ते सगळ्या गोष्टी मग आपल्या वेळेवरती पूर्ण होतात आणि म्हणजे कसं आपला स्पीड पण छान पद्धतीने वाढतो. अशा पद्धतीने आपण काम करायचं. तर मग मी तेच तुम्हाला आज छोट्याशा व्हिडिओमध्ये एकदम छोटीशी टिप्स म्हणून दिली म्हणून समजा, आणि अशा पद्धतीने मी कामं करत असते. तर आता मग लाईट तर आलेली होती, पण म्हटलं ठीक आहे चला आता उद्याच्याला मला 10 ब्लाऊजचं टार्गेट होतं, 10 ब्लाऊजचं. कारण 2 दिवसामध्ये होळी पण येत आहे. तर मग त्याच्यामुळं होळीच्या दिवशी माझं सकाळूनच काम होईल, जास्तीत जास्त दुपारून नाही होणार. कारण संध्याकाळचं पण आपल्या घरामध्ये घरून काम करत असतो, तो स्वयंपाक वगैरे असतो. आणि ज्या दिवशी सण असतो त्यावेळी दिवशी मग थोडासा आपला स्वयंपाक पण थोडा स्पेशल असतो. आणि मग थोडासा वेळ पण आपल्याला सणामध्ये, मुलांमध्ये, काही गोष्टींमध्ये आपल्याला वेळ द्यावा पण लागतो. आणि तसं तर मी घरीसूनच काम करते, त्याच्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी एकदम मेटलमध्ये होतात. म्हणजे जसे की मी रुटीनच ठरवून ठेवलेलं असतं की आज उद्याच्याला सण आहे, मी आता उद्याच्याला जिथं मी 5-6 ब्लाऊज शिवते किंवा 10 ब्लाऊज शिवते, तर तिथं मी थोडेसे कमी ब्लाऊज शिवेन आणि वेळ आपला घरामध्ये पण देईन, सणही साजरा होईल आणि आपलं कामही होईल. अशा पद्धतीने मी कामं रुटीन वगैरे करून ठेवत असते. आता मुलं पण घरी असतात, मुलं दारामध्ये खेळतात, तर मुलांना पाहत हे सगळे कामं मी करत असते. आता कटिंग करतानासुद्धा मी बराच वेळा उठलेले आहे, पण मी व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे. आणि कस्टमर पण येतात जातात, त्याच्यामध्ये पण वेळ जातो. आता एक कस्टमर आलं तर त्यांचे 7, 8, 10 ब्लाऊज असतील, त्याच्यामध्ये काही डिझायनर असतील तर ते सुद्धा ते डिझाईन वगैरे सांगतात, हे करतात. मग त्याच्यामध्ये बराचसा वेळ आपला जातो. आता कधी अर्धा तास, पाऊण तास, 1 तास असा आपला जातो. आता कधी एकाच कस्टमरसोबत दुसरे पण आलेले असतात कस्टमर, तर 2-2, 3-3 कस्टमर पण एकदम येतात. मग त्याच्यामध्ये पण वेळ जातो. साडीला पिकोफॉल करायचा, ब्लाऊजचं डिझाईन कसं करायचं, ब्लाऊज कसं शिवायचं, लेस लावायची का नाही लावायची, हे सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून अगोदरच सांगून घेतो, म्हणजे विचारून घेतो. आणि मग त्यानुसार आपण ठरवतो की कोणाचे कसे ब्लाऊज शिवायचे आहेत वगैरे. तर मग अशा पद्धतीने माझं काम वगैरे असतं. तर मधून मला बराच वेळ उठावं लागला, तरीसुद्धा मी बरेचसे ब्लाऊज कट केले. मी शेवटला तुम्हाला दाखवते. आता एक कस्टमरचे 3 ब्लाऊज होते, तर मी अगोदर मार्किंग वगैरे करून घेतलं. प्रिन्स कट ब्लाऊजला मी डायरेक्ट अस्तरवरती मार्किंग करून घेते. कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न वगैरे काढून ठेवलेलं असतं. फर्स्ट टाईमला मी कटोरी ब्लाऊज 2 ब्लाऊज कट केले. नंतर मी 3 ब्लाऊज कट करायला घेतले. प्रिन्स कट ब्लाऊज होते. पहिल्याला एका अस्तरवरती मी पूर्ण मापं वगैरे टाकून घेतले आणि ते नंतर जे ब्लाऊज होतं त्याला एक ठेवून वगैरे कट करून घेतले. अगोदर अस्तर कट करून घेतले आणि त्यानंतर मेन फॅब्रिक आपलं व्यवस्थित असं कट करून घेत असते, जिथं कुठं कोणता पार्ट काय. आता याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती इतके सगळे व्हिडिओज आहेत की एकाच कस्टमरचे ब्लाऊज असतील तर एकाच टायमामध्ये आपण कशा पद्धतीने कट करायचे किंवा कटिंग स्टिचिंगच्या टिप असतात. ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या असतात. तर मागचीसुद्धा तुम्ही नक्की व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून तुम्ही नवीन असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी फायदा नक्की मिळेल. आणि आपण इथून पुढं पण आता थोड्याचे टिप्स मी सांगत जाणार आहे, कारण ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहण्यामध्ये नाही आले तर तुम्हाला नवीन व्हिडिओ तरी तुम्हाला व्यवस्थित पाहण्यामध्ये मिळतील. तर एकाच कस्टमरचे 10, 15 किंवा 5-6 ब्लाऊज असतील तर एका अस्तर ठेवून कशा पद्धतीने कट करायचे ह्याचासुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेल. आणि नवीन डिझाईनसुद्धा तुमच्याशी शेअर करत असते, तर त्यासुद्धा अधूनमधून मी तुमच्याशी शेअर करेल. आता ब्लाऊज वगैरे कट केले की त्या ब्लाऊजचा उरलेला कपडा पण त्याच्यातच टाकायचं. नॉट वगैरे व्यवस्थित बांधून घ्यायची, म्हणजे जे काही उरलेला कपडा असतो त्याचं कपड्याने आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं, जिथं त्याचे पार्टी व्यवस्थित राहतात, कुठे पडत नाहीत, काही नाही, अशा पद्धतीने. तर माझ्याचे भरपूर असे ब्लाऊज कट झालेले आहेत. टोटल मी 10 ब्लाऊज कट केलेले आहेत आणि हे सगळे ब्लाऊज मी आता उद्याच्याला स्टिच करून घेणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.